जरीमरी विलियन उलवे आणि मंगेश स्मृती कोंबडभुजे मॅच सुरू झाल्यानंतर आपला आवाज सुंदरसा ऐकायला मिळतो, म्हणजेच रोशन सरांचा. रोशन पाटील, मॅन फ्रॉम तारा. धन्यवाद. अभिनंदन यश, खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये धावा चेस करताना आपण पहिल्या तिन्ही सामन्यांमधला हा रेकॉर्ड कायम राहिला. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये धावा डिपेंड झाल्या. तिसऱ्याही मॅचमध्ये असं वाटलं होतं शेवा संघ सामना जिंकेल, कारण अनुजने केलेली फलंदाजी तितकीच वाखडण्याजोगी होती. परंतु लास्ट ओव्हरमध्ये ज्या पद्धतीचं कमबॅक केलं, कौतुकास्पद कामगिरी खरं यशच्या माध्यमातून. तर यश ठरला सामनावीर. यशला आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. आदरणीय बालकृष्ण घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही यशला प्लेअर ऑफ द मॅच ही ट्रॉफी देत आहोत आणि त्याचा गौरव करत आहोत. अभिनंदन यश, पुढील मॅचसाठी शुभेच्छा आणि हार्ड लक. या गणेश कृपा सेवा तुम्हाला पुढील मॅचसाठी, पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर डावाला सुरुवात होईल. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय त्या ठिकाणी मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाने. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय जरीमरी 11 उलवे या टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. तर पहिली जोडी मैदानाकडे अहिलेश म्हात्रे, प्रतीश पाटील. अहिलेश म्हात्रे आणि प्रतीश पाटील लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना अमोल नीरज 11 उलवे संघ या खरंतर स्पर्धेमध्ये एक सामना जिंकला आणि आतापर्यंतचा हायस्ट या टीमच्या नावावरती राहिला. 63 धावा या टीमने केल्या होत्या. चंदन आणि त्याच्याबरोबर महेंद्र मडवी या दोन्ही खेळाडूने चमकदार कामगिरी करत 63 धावांची भागीदारी केली होती पहिल्या विकेटसाठी. आणि आता पहिल्या फेरीमधला हा चौथा सामना जरीमरी 11 उलवे विपक्ष मंगेश स्मृती कोंबडभुजे. तर टॉस जिंकलाय कोंबडभुजे संघाने. फिल्डिंग लावून घ्या लगेच प्लीज. सामना आपण सुरू करायचा. पहिली यस प्रतीश पाटील आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्या बरोबरीने मयूर आहेत. असं वाटलं तर अहिलेश त्या ठिकाणी आलेत, पण तुम्हाला प्रतीश आणि मयूर हे दोन खेळाडू सलामीवीर आघाडीचे जोडी मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना स्टॅकिंग एंडला मयूर पाटील, नॉन स्टॅकिंग एंडला प्रतीश पाटील सज्ज आहेत. मोठी लढत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाचे खेळाडू फिल्डिंग लावून घ्या आपण. मनोज भगत, संपूर्ण टीम फिल्डिंग सेटअप आपण लगेच लावून घ्या आणि सामना त्वरित सुरू करा. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आयोजित स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2024चं हे भव्य दिव्य पर्व. पहिला दिवस स्पर्धेचा पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि तर सकाळपासून मुसळधार पडणारा पाऊस थांबलाय आणि आता चांगला क्रिकेट आपण या ठिकाणी अनुभवतोय, पाहतोय. कारण जेव्हा जेव्हा पावसाळ्यात सरी कोसळतात तेव्हा मात्र अडचणी निर्माण होतात फलंदाजी करण्यासाठी फलंदाजाला. तर डावाला सुरुवात या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच नंबर 4 शुभम कोहली विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आहेत. एक उत्तम दर्जाचा क्रिकेटर, चांगला खेळाडू. तर मयूर पाटील आणि त्याच्याबरोबरने प्रतीश पाटील. पहिल्या षटकासाठी व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज विनोद भगत यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आपण त्याला होताना पाहत आहे. विनोद भगत राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलं षटक हाताळेल. पहिल्या 3 मॅचचा रेकॉर्ड आपण पाहिला. खरं तर पहिली बॅटिंग करणारे संघ तिन्ही सामन्यामध्ये विजयी झाले आहेत. परंतु इथेही टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय जरूर घेतला, कारण त्यांच्याकडे गोलंदाज चांगले आहेत. मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाकडे असणारे गोलंदाज फलंदाज हेही तितकेच क्षमतेचे खेळाडू आहेत. परंतु उलवे संघ त्या टीमला आपण पाहत आहे खरं तर अनुभवी खेळाडूंचा भरणा असणारा संघ, ज्या टीममध्ये भरपूर अनुभवी खेळाडू आहेत. तो संघ आपण पाहता मैदानामध्ये जरीमरी 11 उलवे, अमोल नीरज 11 उलवे संघ पहिला सामना जिंकला आहे आणि चौथा सामना यानंतरचा होणारा सामना शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेट क्लब शेवा विपक्ष टेंबोडे, आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे.
तर दोन्ही सर्व संघांचे खेळाडू आपणही रेडी राहा. फर्स्ट बॉल राऊंड विकेट आलेत माफी असावी. पहिला बॉल तेच तरार इथे वापरलाय. अगदी फुलर लेन चेंडूने बॅटचा संपर्क नांचा पाऊस कधी पडेल याची प्रतीक्षा उल्वे संघाच्या समर्थकांना लागली आहे, कारण धावा फार कमी आहेत. धावांचा वेग कमी झाला, परंतु नवीन फलंदाज बाला 1 डाऊनला चाललाय मैदानाच्या दिशेने. खरं तर ताबडतोब फलंदाज बाळा यावेळेस आपण पाहताय 1 डाऊनला 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय. संघ प्रचंड अडचणीमध्ये, दबाव परिस्थितीमध्ये, धावा फार कमी आहे. दबाव धावांचा आहे, कारण बॉलिंग अटॅक मी मगाशी म्हटलं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय का घेतला. मागील तिन्ही सामन्यांमध्ये प्रथम बॅटिंग करणारा संघ जिंकला. धावा चेस करताना तिन्ही संघ पराभूत झाले. मागच्या मॅचमध्ये असं वाटलं होतं शेबा संघ त्या ठिकाणी विजयी होऊ शकेल, परंतु तेही त्यांना विजय त्यांना संपादित करून दिलं होतं. यश सारख्या चांगल्या गोलंदाजाने चांगलं षटक हाताळलं. आता या मॅचमध्ये सेकंड ओव्हर यश मडवीसाठी यॉर्कर ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू होता. राज बस्तावच्या माध्यमातून लेग बाईट्सची सिंगल. यंग टॅलेंट आणि इथे मात्र चांगलं षटक हाताळलं. सेकंड ओव्हर कंप्लीट. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3. एक खेळाडू बाद केला राज बस्ताव या गोलंदाजाने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जरी मरी 11 उल्वे संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 9. अभी नाही तो कभी नाही. आता 12 बॉल पेंडिंग आहेत. शेवटचे 12 चेंडू फार महत्वाचे आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 बॉलमध्ये आता डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती. सर्वाधिक धावा कशा करता येतील खरं तर याकडे लक्ष द्यावं लागेल डेथ ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या जरी मरी 11 उल्वे संघाला. कारण शेवटला जर का धावा मोठे मोठे फटके आले तर मात्र फिल्डिंग करताना नक्कीच त्याचा फायदा होईल उल्वे संघाला. मनोज भगत 3ऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्गपती अनुभवी गोलंदाज. पुन्हा एकदा लाईन चांगली टॉस केला चेंडूला, आतमध्ये येणारा बॉल. इथे मात्र आणखीन एक डॉट. प्रत्येक फलंदाजावरती प्रेशर. प्रतीश बाद झाला खरं तर क्लीन बोल्ड, परंतु मयूर वैयक्तिक त्याची कामगिरी 8 मध्ये फक्त 1. बाला आतापर्यंत आपण पाहिलं यश त्या ठिकाणी सलगचे 2 डॉट बॉल खेळतोय. दबाव त्याच्याही वरती वाढत चाललाय. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. खरं तर आता अडचणींमध्ये वाढ होत चालली आहे मैदानाच्या संपूर्ण. खरं तर आउटफिटचा त्यांना फायदा घ्यावा लागेल. बॉलला तुम्ही दिशा देऊ शकता जेव्हा मोठे फटके तुमच्या माध्यमातून येत नाही आहेत. पॉईंटच्या डोक्यावरून तुम्ही खेळू शकता. थर्ड मॅन कव्हर ड्राईव्हला तुम्ही चांगले फटके खेळू शकता. वारंवार बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पहिला प्लेड ऑन. बॅटला बॉल लागून डायरेक्ट यष्टामध्ये लागला आणि प्लेड ऑन झाले खेळाडू. त्रिफळाचित. अजून एक धक्का. दबाव फक्त आणि दबावच या मॅचमध्ये आपण पाहताय जरी मरी 11 उल्वे या संघावरती. पण मगाशी मी उल्लेख केला प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट क्रिकेटर. तुम्हाला सराव फार महत्त्वाचा. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये मैदानावरचा कोणताही खेळ असू द्या त्या खेळामध्ये प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. आणि इथे मात्र आपण पाहताय दबाव परिस्थितीमध्ये आलाय. पुन्हा एकदा जरी मरी 11 उल्वे संघ. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. न्यू बॅटर मैदाना दिशेने वाटचाल करत असताना चौथ्या क्रमांकावरती यावेळेला देखील ऑफ कटर बॉल. आतमध्ये आलेला चेंडू थर्ड मॅनला. कमालीची फिल्डिंग. कमालीची फिल्डिंग. किमान 3 धावा आपल्या टीमसाठी त्याने वाचवल्या. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. अभिजित यावेळेस चौथ्या क्रमांकावरती 2 डाऊनला मैदानाकडे आलाय. सिंगल रन फक्त या ठिकाणी धावफलकावरती आला. अद्यापही मोठा फटका उल्वे संघाकडून आलेला नाहीये. यावेळेला ऑन साईडला संयम, टेम्परामेंट आणि त्यानंतर आक्रमण. रडारमध्ये आलेला बॉल ऑफ कडर बरोबर बॉलच्या लाईनमध्ये आले खरं तर मयूर. आणि इथे मात्र षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऑन साईडला मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकलं. सीमा पार. 6 धावा षटकार. मच निडेड सिक्सर. 6 रन मयूर कडून पाहायला मिळाल्या. संयम भरपूर वेळ घावला विकेटवरती.
त्यानंतर आक्रमण करताना मात्र यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईट बॉल इथे पाहायला मिळाला मनोजच्या माध्यमातून. व्हेरिएशन थोडंसं, मागचा बॉल अगदी आतमध्ये आला, त्यानंतर थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळाला, पण तो लाईन त्या ठिकाणी मिस केली. वाईटचा इशारा. अनुभवी खेळाडू आहेत मनोज भगत, टेनिस फॉर्मॅटमध्ये देखील अनेक वेळा मात्र लो स्कोरिंग धावा वाचवताना चांगली गोलंदाजी मनोजकडून झाली, परंतु इथे मात्र आता आक्रमण, अत्यावश्यक फटका उल्वे संघासाठी या ठिकाणी पाहायला मिळाला मयूरच्या माध्यमातून. ज्या मयूरने पहिले 7 चेंडू डॉट खेळला, तो मयूर मात्र आता निर्णायक क्षणाला आता लगातार 2 षटकार मारत आक्रमक झाला आणि खरं तर गरजेचं आहे उल्वे संघासाठी. 3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर झरीमारी 11 उल्वे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली. 2 खेळाडू बाद 23. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 3 आल्या. या ओव्हरमध्ये जवळजवळ 14 धावा खर्च केला, ज्यामध्ये शेवटचे 2 बॉल तिथे 1 वाईड आणि 2 लगातारचे षटकार जवळजवळ 13 धावा खर्च केल्या. पहिल्या 4 मध्ये फक्त सिंगल रन खर्च केली होती मनोज भगतने. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अभिजित आणि मयूर 3 ओव्हर कंप्लीट 23 धावा धावफलकावरती. अंतिम षटक आणि शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज करण कोहली त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आपण सज्ज होताना पाहत आहे. शुभम कोहली, करण कोहली हे 2 बंधुराज या टीममध्ये चांगलं योगदान राहिलं आहे खरं तर या खेळाडूंचं आपल्या टीमसाठी. करण कोहली यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट समोर अभिजित. 6 मध्ये किमान 15+ रन पाहिजेत खरं तर उल्वे टीमला संघर्ष करण्यासाठी. यावेळेला टॅपिंग क्रिकेट, स्लोवर बॉल, फॉलो थ्रूमध्ये चेंडू उचलला, पण मयूरला हवी आहे स्ट्राईक, कारण त्याच्या पाठमधून मागच्या ओव्हरमध्ये सलग 2 षटकार आपण पाहिले. तो मयूर स्ट्रायकिंग एंडला आलाय. प्रचंड वेळ विकेटवरती त्याने घालवला. सलामीला आलेला खेळाडू अद्याप शेवटच्या ओव्हरमध्ये मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे आणि त्याच्या बॅटमधून जर का 1-2 मोठे फटके या क्षणाला आले तर नक्कीच संघासाठी ते लाभदायक राहतील. ॲडव्हान्टेज मिळेल त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या उल्वे टीमला सेकंड इनिंगमध्ये फील्डिंग करताना. चला नेक्स्ट मॅच SPCC शेवा विपक्ष टेंबोडे, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. बघा, पावसाळी क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण नेहमी घडताना पाहिल्या, कारण बॅटची ग्रीप थोडी ओळी होते आणि अशातच मात्र बॅट हातातून निसटली. सुदैवाने खरं तर कोणत्याही प्रकारे दुखापत त्या ठिकाणी कोणाला इजा झालेली नाही आहे, परंतु डॉट बॉल करण कोहलीच्या माध्यमातून त्या तिथे पाहायला मिळाला. चांगलं बॉलिंग अटॅक आणि तितकेच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण मंगेश मुदी कोंबडभोजे टीमच्या माध्यमातून पाहिलं. चला टॉससाठी कॅप्टन टेंबोडे, कॅप्टन शेवा आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पहिल्या फेरीमधला अंतिम सामना आणि पुन्हा एकदा सूचना, ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त असतील त्या टीमला पुढच्या फेरीमध्ये बाय मिळेल आणि आतापर्यंत उच्चांक राहिला तो म्हणजे अमोल नीरज 11 उल्वे संघाच्या नावावरती 63. एज अँड टेकन, खेळाडू बाद, कॉट बिहाइंड द विकेट, दबाव, स्लोवर बॉल, परंतु त्याच्यावरती आक्रमण करताना मात्र आणखीन एक धक्का या ठिकाणी बसलाय. जरीमरी 11 उल्वे संघाला ज्या मयूरने अंतिम क्षणाला संघर्ष केला तो मयूर देखील आता थोडासा अपयशी राहिला लास्ट ओव्हरमध्ये. उरलेले 3 बॉल बाकी आहेत. नवीन फलंदाज बघूया कोण येतो. सचिन पाटील, तुषार कोई, तर इथे न्यू बॅटर मैदानी दिशेने वाटचाल करतोय. उल्वे संघाचा नवीन खेळाडू 5व्या क्रमांकावरती, धावसंख्या धावफलकावरती 24. 3 खेळाडू बाद 24 धावा. पाऊसही थांबला आणि धावांची गतीही थांबली, मंदावली. धावा या ठिकाणी फार कमी होताना आपण पाहत आहे उल्वे संघाच्या माध्यमातून. 5व्या क्रमांकावरती न्यू बॅटर. चला राखीव खेळाडू एखादा असेल किंवा एखादा तुमचा पाठीराखा प्रत्येक गावचा असेल, टीमचा असेल, त्यांना विनंती आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जरूर या. PTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी करण्यात आलं. 2.5 लाखाहून अनेक सबस्क्रायबर छोट्या यावेळेस आपण पाहत आहे 5व्या क्रमांकावरती 2.5 लाखाहून अधिक सबस्क्रायबर ज्या चॅनलला मिळालेत. PTC टीम यावेळेला अप्पर कटचा प्रयत्न, बॉलचा पाठला केला, लॉंग चेस होता खरं तर बॉल आणि बॅटच्या मध्ये आणि इथे आपण पाहिला खरं तर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, उजव्या हाताचा गोलंदाज बरोबर एखादा लेफ्टी बॉलर ज्या पद्धतीने अँगल क्रिएट करतो अशा पद्धतीची ही गोलंदाजी या ठिकाणी करणने केली. आता पण 2 बॉल बाकी आहे. चला कॅप्टन टेंबोडे आणि कॅप्टन शेवा. इथे लोअर फुल टॉस, गुडघा टेकत केलेला फटका
आणि त्या ठिकाणी आपण पाहिला बॉटमहँडचा वापर मिड विकेट क्षेत्राकडे बॉलला हलकादाने ढकललं, सिंगल आली आहे. अभिजित आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. अंतिम बॉल शेवटचा चेंडू टार्गेट सेट करण्याच्या आणि आतापर्यंत आपण पाहिलं रोहित या स्पर्धेतला कदाचित लो स्कोअर असेल, कारण पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिल्या होत्या 61 रन, सेकंड मॅचमध्ये 63, थर्ड मॅचमध्ये 55. या मॅचमध्ये आतापर्यंत शेवटचा बॉल बाकी आहे, टार्गेट सेट होईल. यावेळेला ऑन साईडला खेचून मारला बॉलला, बरोबर पाणी ज्या ठिकाणी थांबलं ते बॉल लँड झालाय. बॉलची गती मंदावली, 2 धावा आलेल्या आहेत. तिसऱ्या रनचा प्रयत्न नकार. अंतिम क्षणाला छोट्याकडून 2 धावा शेवटच्या बॉलवरती मिळाल्या. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या जरीमरी 11 उल्बे संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 खेळाडू बाद, फक्त आणि फक्त 27. 24 चेंडूमध्ये 28. तत्पूर्वी टेंबोडे संघाचा संघनायक आणि एका बाजूने शेवा संघाचा संघनायक गुड्डू चा खेळ आपण पाहणार आहोत. करण पाटीलला आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीममध्ये खरं तर चांगले खेळाडू, दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारे दोन्ही संघ टेंबोडे आणि शेवा, दोन्ही कॅप्टन. चला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहिलं नावा नाईट स्पर्धेमध्ये 200+ रन धावा वैयक्तिक गुड्डूच्या नावावर त्याने स्वप्नातील पहिली पायक त्याने पटकावली होती आणि खरं तर आनंदाचं वातावरण प्रत्येक शेबेकरांना झालं होतं. अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला होता. तर टॉससाठी कॅप्टन टेंबोडे संघाचा संघनायक इथे अवेलेबल होतो. मी विनंती करेल शेबा टीमचा संघनायक देखील आपण देखील या टॉससाठी. टॉससाठी दोन्ही कर्णधार या आपण टॉस करूया. पुढच्या सामन्याचा पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना. तर पहिली सलामीवीर जोडी आघाडीचे दोन्ही खेळाडू कोंबडभुजे संघ मैदानाकडे पाठवा आपण. टेंबोडे संघाचा संघनायक आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघाचा संघनायक इथे आलेला आहे. मी SPCC शेवा संघाचा संघनायक त्याला इन्व्हाइट करतो. आपण लवकरात लवकर टॉससाठी या. टॉस केला जाईल अंतिम सामन्याचा. आणखीन एक मोठी लढत. दोन्ही संघाचे कॅप्टन काही क्षणातच इथे अवेलेबल होतील आणि टॉस मान्यपणाच्या शुभ हस्ते केला जाईल. तत्पूर्वी 28 धावा जरी कमी असल्या तरी या टेंबोडे संघाचे संघनायक या ठिकाणी अवेलेबल झालेत. आपण टॉसकडे वळणार आहोत. टॉस केला जाईल अंतिम सामन्याचा पहिल्या फेरीमधला. ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त असेल एका इनिंगमध्ये त्या टीमला दुसऱ्या फेरीमध्ये बाय. आणि या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही एंड तुम्हाला सोडावे लागते स्ट्राईक रोटेशनसाठी. याही गोष्टीकडे आपण लक्ष द्या. आणि फिल्डिंग रिस्ट्रिक्शन नसणार आहे. तर टॉस पंकजच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस घेऊया. आयोजक स्वतः. तर मॅच ऑन. डावाला सुरुवात. पहिला बॉल तयार. समोर मनोज भगत. पहिला बॉल शॉट ऑफ प्लेन, शॉट ऑफ पूल केला बॉलला आणि मागे चाललाय मिड विकेटला. पहिला दुष्काळ त्यात 13वा महिना. हा झेल पकडला असता तर सुरुवात चांगली झाली असती, परंतु जीवनदान आणि त्यामध्ये मिळालेला हा चौकार बॅटिंग करणाऱ्या कुंभडभुजे संघाला. शेवा संघाने टॉस जिंकला. तर शुभेच्छा दोन्ही टीमला आपण देऊया. टेंबोडे आणि एका बाजूने शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेट क्लब शेवा. शेवागावचे 2 संघ आपण पाहिले. गणेश कृपा शेवा हा संघ पराभूत झाला. कोंबडभुजे संघ आपण पाहिला. अक्षरा 11 कोंबडभुजे हा संघ पराभूत झाला. अमोल नीरज 11 उल्बे संघ एक सामना जिंकलाय. आता इथे झरीमरी 11 उल्बे आणि मंगेश मोदी कोंबडभुजे या टीममध्ये ही लढत. पहिल्या बॉलमध्ये चौकार आला, त्यामुळे असं म्हणावं लागेल आगाज ऐसा होता अंजाम कैसा होगा. फुलर लेन बॉल बिगिट करायचा आहे. बॉल सेमी मिडॉनला फॉलो थ्रूमध्ये चेंडू उचलतोय प्रतीश पाटील. 1 रन त्या ठिकाणी मिळाली आणि स्ट्राईक रोटेट होताना आपण पाहिली. 5 धावा आल्या. शुभम कोळी स्ट्रायकिंग एंडवरती आला आणि 28चं टार्गेट. मापक आव्हान, लो स्कोरिंग मॅच आणि पहिल्या 2 बॉलमध्ये 5. यावेळेला देखील फिरून मारला बॉलला स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल चालला गोळीच्या वेगाने सीमारेषा पार. दोन्ही फलंदाजाने चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलं. हे देखील वैशिष्ट्य या इनिंगचं. मनोज भगतने देखील पहिला चौकार लगावत आपलं अकाउंट ओपन केलं. त्यानंतर शुभम कोळीने देखील चौकार लगावत आपलं अकाउंट ओपन केलंय. आता फक्त 19 धावांची गरज आहे येणाऱ्या 21 चेंडूमध्ये. 21 बॉल 19 धावा.
आव्हान फार कठीण आहे उल्वे संघासाठी, कारण या धावा वाचवणं सोपं नाही आहे. समोर 2 सेट फलंदाज. यावेळेला बॉलचा पाठलाग केला होता, अगदी बाहेर जाणारा चेंडू. इथे आपण पाहत आहे खरं तर पंचांचा इशारा येणं अपेक्षित आहे. वाईड बॉलचा इशारा. पंचाच्या मनामध्ये क्षमता निर्माण झाली, बॅटला बॉल लागला की काय, परंतु इथे वाईडचा इशारा. 10 धावा धावफलकावरती. खरं तर बॉल टप्पा पडून खाली राहतो असं प्रतीश पाटीलचा, परंतु लेग बाईसच्या स्वरूपात आणखीन एक एक्स्ट्रा रन इथे ॲड होईल. पहिल्या धावा कमी, त्यामध्ये आलेला एक्स्ट्रा रन आपण पाहत आहे. तुषार कोळी त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, विकेट किपर म्हणून भूमिका साकारत असतात, त्यांनाही आपण मैदानामध्ये पाहत आहे. रन जर का चांगले असत, धावा चांगल्या किमान 40+ रन असत तर हा सामना तितकाच रफ अँड टफ होताना पाहायला मिळाला असं. पण तो अजूनही काहीही घडलेलं नाही आहे, काहीही बिघडलेलं नाही आहे. जरी धावा कमी असल्या तरी संघर्ष करावा लागेल. आणखीन एक वाईड, आणि जर का तुम्ही अशा वाईडच्या धावा खर्च, एक्स्ट्राच्या धावा खर्च कराल तर स्वतःहून पराभवाला आमंत्रण असंच म्हणावं लागेल. कारण रन कमी आहेत अशातच आपण एक्स्ट्रा रन खर्च करतात. विश्वचषक स्पर्धेमध्ये कोणालाही वाटलं नव्हतं पाकिस्तानसोबत आपण जिंकणार. लो स्कोरिंग मॅच, परंतु तीही बॉलमध्ये बॅटिंग करत असताना मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाला आणखीन एक डॉट बॉल. या बॉलची गरज, जितके डॉट बॉल तुम्ही टाकाल तेवढा हा सामना शेवटपर्यंत जाईल. आणि इथे मात्र फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली, ती म्हणजे बिनबाद 12. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती येतोय मयूर पाटील. आघाडीला आलेले दोन्ही फलंदाज आघाडीचे गोलंदाज. पहिले षटक हाताळलं प्रतीशने, 12 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर आता बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहताय मयूर पाटीलला. एखादा मेडन ओव्हर येईल का, एखादा जास्ती विकेट घेणारा गोलंदाज या इनिंगमध्ये पाहायला मिळेल का, या प्रश्नांची उत्तरं आता शोधावी लागतील खरं तर उल्वे संघाच्या खेळाडूंना. राऊंड द विकेट. पहिला बॉल समोर टाकला, लॉफ केलाय, रडार मध्ये आलेला बॉल शुभमने मात्र पाठवला सीमा पार. अप्रतिम टायमिंग, मिड विकेटच्या बाहेर फेकला बॉलला. 6 धावा आल्या. सामना आता पूर्णपणे सोपा होत चाललाय. 18 धावा धावफलकावरती 17 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 10 धावांची गरज. शेबा संघ आणि टेंबोडे संघाला विनंती, आपण रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. पुन्हा एकदा अख्खू टप्प्याचा बॉल, भरपूर वेळ होता आणि इथे मात्र खेचून मारला बॉलला. पूल केलाय बॅकफुटला जात शुभमने. आता घाई झाली का तर आता कोंबडभुजे संघाला असंच म्हणावं लागेल. लगातार 2 मोठे फटके आले. फक्त आणि फक्त विजयासाठी आता 4 धावांची गरज. नवीन चेंडूची आपण पूर्तता करूया. 1 साइडेड मॅच. पहिले 3ही सामने पहिले इनिंगमध्ये बॅटिंग करणारे संघ जिंकले, परंतु यानंतर मात्र एक मोठा उलटफेर. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. धावांचा पाठलाग करण्यामध्ये थोडंसं यश मिळतं आता कोंबडभुजे संघाला, कारण फार कमी धावा चेस करायचे. फक्त 4 रनची गरज आहे मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमला या मॅचमध्ये. यावेळेला एजला गेला बॉल, मागे चाललाय लॉंग स्टॉपला. विकेट करायचा होता परंतु बॅटचे एज लागून बॉल मागे. बॅकवर्ड क्षेत्राकडे सिंगल आली. 3 रनची गरज. स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग हा देखील नियम आहे. जास्त धावा ज्या टीमच्या असेल त्या टीमला बाय. आणि आतापर्यंत आपण पाहत आहे अमोल नीरज 11 उल्वे संघाचा हाही असत आहे. त्यामुळे बाकी सामने सिरियल वाईज खेळवले जातील या पुढच्या मॅच नंतर. इथेही हा फटका ऑन ड्राईव्ह, फक्त सिंगल सहजगत्या धावा कंप्लीट करत असताना दोन्ही खेळाडू. सकाळी आपण ज्या पद्धतीने गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकला जातो अगदी स्लोवर पद्धतीने, तशा पद्धतीने धावा घेतात खेळाडू, कारण त्यांना माहिती आहे सामना पूर्णपणे झुकला आहे. विनिंग प्रेडिक्शन आपण जर पाहिलं तर 99.99% हे खरं तर कोंबडभुजे संघाकडे राहिलं आहे. मायनर 1% फक्त रिझल्ट बाकी आहे या मॅचचा. 13 बॉलमध्ये फक्त सिंगल रनची गरज आहे. 27 धावा धाव फलकावरती. 13 चेंडूमध्ये 1 धाव हवी आहे. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम आपण सज्जर, आणि हा सामना सोप्या पद्धतीने जिंकला. 1 साइडेड मॅच. वेल प्लेड टीम मंगेश स्मृती कोंबडभुजे. हार्ड लक टीम जरीमरी 11 उल्वे. पुढच्या मॅचसाठी आपण कोंबडभुजे संघाला शुभेच्छा देऊया आणि पुढच्या स्पर्धेसाठी जरीमरी 11 संघाला शुभेच्छा. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर. लो स्कोरिंग मॅच प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपण नक्कीच घोषित करणार आहोत.